पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर प्लीज विश्वास ठेवा आणि एक संधी द्या आणि प्रभास त्यांचं प्रेझेंटेशन नीट करतील ह्याची जबाबदारी माझी। तुझ्यामुळे ह्याला एक संधी देतोय मी, सो तुझी जबाबदारी तितकीच आणि तेवढीच महत्त्वाची आहे, विसरू नकोस। हो सर। बिचारी आत्या, तिचा शेवटचा आधार प्रभास तिच्यापासून दूर गेला कायमचा। आता तर फक्त मीच तुला तारू शकतो ग। आत्या, मी आत येऊ शकतो? आय नो तू खूप हर्ट झाले सत्या। हे डील आपल्या हातून जायला नको होतं। हे डील जर क्रॅक झालं असतं तर सदावर ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आज एका वेगळ्या उंचीवर गेली असती। पण हे सगळं प्रभासमुळे फिसकटलं। डील फिसकटलं नाही, एक चान्स मिळालाय आपल्याला। हो? काय सांगतेस? मला माहित नव्हतं हे। वा वा वा, मस्त आत्या, तुझा हा गुण ना मला सगळ्यात जास्त आवडतो। तू हाडाची बिझनेस वुमन आहेस, म्हणजे तू एखादी गोष्ट ठरवलीस आणि ती झालीच नाही असं होणं शक्यच नाही। आणि हे शिकायचं आहे मला तुझ्याकडून, सिरियसली। मग आता तू प्रभासला कामावरनं काढलंस आणि एक चान्सही मिळवलास, वा। हा चान्स मी नाही, प्रभासने मिळवलाय। प्रभासने? माझ्या आयुष्यात मी जे काही भोगलं ते मला प्रभासच्या बाबतीत घडायला नको आहे। कारण मला माहिती आहे तुमच्या घरातल्या लोकांना फसवण्याखेरीज दुसरं काहीच येत नाही। तुमच्या वीणाला माझ्या प्रभासची बायको म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही। बाबा, हो पानं वाढली तिकडे, चला जेवायला। अगं नाही, आज भूक नाहीये मला। अशी कशी भूक नाहीये बाबा? औषधं खायची आहेत, जेवावं तर लागणार। अगं पण खरंच भूक नाहीये मला आणि औषधही नको मला आज। तुमच्या वीणाने तुमच्याकडे आग्रह केला तरीही नाही जेवणार? बर, तुमच्या वीणाने तुमच्याकडे हट्ट धरला तरी नाही जेवणार तुम्ही? बघा मग काय पिशाद आहे माझी नाही म्हणण्याची। चला आता जेवायला। वीणा, हा सगळं ठीक आहे ना ग? हो बाबा, सगळं ठीक आहे। म्हणजे प्रभासशी भांडली वगैरे नाहीस ना तू? मी का भांडेन त्यांच्याशी? म्हणजे प्रभासची आत्या मला जे बोलली त्याच्यावरून तू त्याच्याशी नाही ना भांडलीस? बाबा मी तेच म्हणते, मी का राग काढेन त्यांच्यावर आणि का भांडेन मी त्यांच्याशी? तुझा काही नेम नाही, तू चिडलीस ना की तू प्रभासशी पण भांडशील। बाबा म्हणजे तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय का? तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रभासशीच बोला ना, म्हणजे तुम्हाला खरं वाटेल। नाही आता बोलाच, थांबा। फोन नको लावूस तिला। आता बोलाच। अगं तू बोल वीणा। कुठे आहात तुम्ही? मी अगं जस्ट जेवायला घेतलंय, तू बोल ना काय झालं? जरा माझ्या बाबांशी बोला। नाही नाही नको
बाबांची? काय ग, काय झालं? प्रॉब्लेम झालाय का? हो, थोडासा झालाय प्रॉब्लेम. काय? त्यांना असं वाटतंय की मी तुमच्याशी भांडलीये, तुमच्यावर चिडलीये. काय म्हणजे? बोला ना त्यांच्याशी जरा. अगं नाही, कशाला उगाच. बाबा बोला. हा हॅलो. नाही तशी काय मला शंका वगैरे नाही. हा मी तिला जस्ट असं विचारलं की बाई तू भांडलीस का त्याच्याबरोबर, तर तिने एकदम फोनच लावला. पण ती खरं भांडली नाहीये ना? बाबा अहो तुमचीच मुलगी आहे ती. हा आता मी तुम्हाला काय सांगणार. पण मला सुद्धा लक्षात आलंय तुम्हाला वीणाचा एवढा अभिमान का वाटतो ते. अत्यंत समंजस आणि संस्कारी मुलगी आहे तुमची वीणा. आणि बाबा भांडण तर सोडाच हो, उलट तिने मला धीर देऊन प्रवृत्त केलं गाणं गाण्यासाठी. आणि ही प्रेझेंटेशनची संधी पण तिनेच मिळवून दिली अहो मला. काय झालं? काय ते तुझ्या आईची आठवण आली. ती सुद्धा अगदी अशीच होती. एकदा एखाद्यावरती जीव लावला की मग तिखट कमी आहे. अगं वीणा, भाजी अगदीच मिळमिळ झाली आहे. तिखट आणि मसाला टाकायला विसरलीस का? घाईत होतीस का तू? नाही म्हणजे तुझ्या हातून कधी असं होत नाही म्हणून विचारतोय. हरकत नाही, मी टाकतो. अरे थांब 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 मामा, थांब 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 एक सेकंड. एक सेकंड. हे नेमकं काय चाललंय कळेल का मला? मामा अरे प्रभासना तिखट जमत नाही ना म्हणून हे सगळं. ओ प्रभास. म्हणजे लग्न आधीच मिसेस सगळी काळजी घेतायत. वा, मजा राहावी का मुलाची? मजा आहे. पण काय ग, फक्त पोळी भाजीच नाही म्हणजे काही स्वीट बीट? थांबा. अरे वा, गुलाबजाम. वा, म्हणजे आमच्या वीणाताईंनी त्यांच्या अहोसाठी सगळं अगदी सागर संगीत केलंय. वीणाताई, ओ वीणाताई, कधीतरी आमच्याकरता पण असा बेत करा ना. प्रभासरावांची मजा आहे हो, पण आम्ही पामर. फॅंटास्टिक. मस्त सुगंध लागला वेलचीचा. आणि बरोबर ना, जेवढा गोड पाहिजे तेवढा. उर्मी, वीणाने बनवलेले गुलाबजाम घेताना तिला विचार तरी. आवडतात म्हणून वेड्यासारखं घेत सुटायचं असं नाही करत कोणी. मिस्टर मनोहर, तुम्ही माझ्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका हे तुम्हाला आधीही सांगितलं. उर्मी, काय? वीणाबाई सॉरी, पण माझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये ह्यांचा हस्तक्षेप नकोय मला. आणि दुसरी गोष्ट, यांना सांग की हे गुलाबजाम तू माझ्या सांगण्यावरनं बनवतेस माझ्यासाठी.
इतका समंजसपणा चांगला नाही. तुझ्या ह्या स्वभावाचा लोक फायदा घेतात, इनफॅक्ट गैरफायदा घेतात. मामा अरे कुणी कसं वागायचं हे मी नाही ठरवू शकत, आणि कोण कसं वागेल यावर मी माझा स्वभाव सुद्धा बदलू शकत नाही. बरं ऐक ना, ते सगळं जाऊ दे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक नाही देणार? तुम्हाला काय गरज आहे बेस्ट ऑफ लकची? अरे म्हणजे तू प्रभास सोबत आहेस म्हटल्यावर त्याचं प्रेझेंटेशन सक्सेसफुल होणारच. काय ऑल द बेस्ट. थँक्यू. हळू हळू ए हळू रे. अरे मला घाम फुटलाय रे सगळा. हळू. ए तू 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 स्टेअरिंग वर राग काढू नकोस. प्रभासचा राग प्रभासवर काढायचा. आणि हे सारखं मारू नको रे बाबा. मारलंस तर काहीतरी होईल. काही होणार नाही मला. तुला नाही, स्टेअरिंगला. म्हणजे मला काही झालं तरी चालेल तुम्हाला? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मला असं म्हणायचं होतं की तू असं मारलंस आणि गाडीला काही झालं आणि ते शैलजाला कळलं तर शैलजा आपल्यावर चिडणार, आपल्या पगारातले पैसे कट करणार. मग त्यासाठी याचाच राग येतो मला. हाच प्रॉब्लेम आहे. अहो, ज्या बिझनेस मध्ये आपण प्रॉफिट शेअर करायला पाहिजे होता तिकडे आपण नोकरी करतोय, पगार घेतोय. तुमचं माहित नाही पण मी आयुष्यभर आत्याची चाकरी करू शकत नाही. आता त्या प्रभासला जो काही चान्स मिळाला ना त्याचं जर त्याने सोनं केलं तर सगळा बट्ट्या बोळ. ठीक आहे, काय करायचं ठरवलंयस तू? काय कुठे चालला? आपल्याला जर यश मिळवायचं असेल ना तर प्रभास काय करणार आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. कायम त्याच्या 2 पावलं पुढे राहायला पाहिजे आपण. तुम्ही गाडी घेऊन जा ऑफिसला. ऐक, देवा, हे मिहिरीचं जे काही काम आहे ना ते लवकरात लवकर होऊ दे बर का. त्यात हा असंच विचित्र वागत राहायचं आयुष्यभर. तुम्ही अहो शैलजा मॅडम घरात नाहीये. मी त्यांना भेटायला आलेच नाहीये. हो हरी काका कोण आहे? अहो थांबा, अहो घरात. अगं कोण आहेस तू? तुम्ही मिहिरच्या आई ना? हो. नमस्कार करते. अगं अगं काय करतेस? आई आशीर्वाद नाही देणार मला? आई, हे बघ बाई, मी तुझी आई नाही आणि मुळात तू कोण आहेस ना ते आधी मला सांग. इश, मी उर्मी. उर्मी? आई हे बघ ना. हा ठीक आहे, माझ्यासाठी. अगं पण मी तुला ओळखत सुद्धा नाही. असं काय करताय? आता ओळख होईल आपली हळूहळू. बाईसाहेब, आपल्याकडे ते विना मॅडम येतात ना, त्यांच्या या लहान बहीण आहेत. अच्छा, मग इथे काय करायला आलीस? तुम्हाला भेटायला आले, तुमच्याशी बोलायला, गप्पा मारायला आणि हे द्यायला आले. ठीक आहे. हरी काका, हा डबा आत नेऊन ठेव. नाही नाही, असं कसं? मी एवढं बनवून आणलंय तुमच्यासाठी. आई तुम्ही हे खाल्लंच पाहिजे. एक मिनिट, हे बघ, मी फक्त मिहीर आणि मिहिकाची आई, कळलं? माहितीये हो मला, पण आता तुम्हाला माझ्या हाकेची सुद्धा सवय करून घ्यावी लागेल. घ्या ना, घ्या घ्या घ्या. छान आहे ग. कुठून आणलीस? आणले? छेओ, बनवलेत ते मी स्वतः. बनवलेत? मिहीरसाठी. हरी काका, तो डबा आत नेऊन ठेवा. आत्ता चालेल. तू
मिहीर सोबत ऑफिस मध्ये आहेस का? एकत्र काम करता का तुम्ही? मग बिझनेस असेल ना तुझा? प्रेमात पडलीस का त्याच्या? हो, प्रेमात आहे मी त्यांच्या. आणि नुसती मी नाही, ते सुद्धा. प्रभास, गुड मॉर्निंग. प्रभास 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 अरे ऐक तर, मला तुझं कौतुक वाटलं म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय मी. काय सॉलिड इम्प्रेस केलंस रे मिस्टर राजेंना. सॉलिड म्हणजे मला वाटलं नव्हतं की तो राजे एवढ्या लवकर इम्प्रेस होईल. बट यू डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब. फार कमी वेळ असं होतं की बिझनेसमध्ये एखादी संधी गेलीये आणि ती संधी लगेच पुन्हा आपल्याकडे परत येते. क्या बात आहे प्रभास. बरं, मला ह्याचाही आनंद आहे की ही संधी पुन्हा एकदा आपल्या कंपनीला मिळाली. सो तू आता टेन्शन घेऊ नकोस. तू टेन्शन घेऊ नकोस रे. यावेळेस आपण पूर्ण तयारीनिशी उतरू. अरे मी करतो ना तुला सगळी मदत. यावेळी आपण दोघं मिळून प्रेझेंटेशन तयार करू आणि हे डील क्रॅक करू. आणि मला खात्री आहे या प्रेझेंटेशन नंतर आत्या तुला नक्की माफ करेल. आणि मग त्यानंतर तुझं आणि तुझ्या आत्याचं रिलेशन अगदी पूर्वीसारखं छान होईल. सो लेट मी हेल्प यू. हे बघ प्रभास, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. फक्त तो प्लॅन मला सांगितलंस तर खूप बरं होईल. ऐक ना, तुला खरंच एवढा आनंद झालाय का रे? हा, तुझं प्रेझेंटेशन इनकम्प्लीट होतं म्हणून तू ऐनवेळी मिस्टर राजेंसमोर मला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलंस. खरं तर तू जबाबदार आहेस प्रेझेंटेशन फेल होण्यासाठी, याची तुलाही चांगली जाणीव आहे. आणि आय नो माझ्याकडनं चूक झाली, पण ही चूक मी मुद्दाम केली नाहीये प्रभास. सिरियसली. हे बघ, मी समजू शकतो तुला आता काय वाटतंय ते. तुझ्या जागी मी असतो तर कदाचित माझाही गैरसमज झाला असता, जसा आत्याचा तुझ्या बाबतीत झालाय. प्रभास, वीणा. अगं मी तुलाच फोन करणार होतो. आता तूच समजवायला. मी याला इथे मदत करण्यासाठी आलोय, पण याचा विश्वासच बसत नाही माझ्यावर. तू समजवायला. मला खात्री आहे की त्याला नक्की पटेल. मिहीर, मला वाटतं ह्यावेळी प्रभासचं वागणं बरोबर होतं. अच्छा, म्हणजे तू सुद्धा गैरसमज करूनच घेतलास माझ्याबद्दल. मला वाटलं होतं निदान तू तरी समजू शकत असशील योग्य काय अयोग्य काय. मिहीर, बास झालं रे. खरंच बास झालं. तुला खरंच मदत करायची आहे ना माझी? मग एक काम कर, माझ्यापासून ना जितकं लांब राहता येईल ना तितकं लांब राहा. ते दोघांच्याही भल्याच आहे, तुझ्याही आणि माझ्याही. ओके, कूल. नाश्ता आणला तो खाऊन.
काय बघताय? तुला